पाहतो तर काय दिंडी कोरडी. आईने उजवीकडे बघा पाऊस प्रसाद चालू आहे, दिला होता डावीकडे बघा पाऊस दिंडीच्या चालू आहे, मागे आजोबांच्या पाऊस चालू आहे, आणि मी जिथून आलो तिथून पण पाऊस चालू आहे, चारी बाजूने पाऊस आहे, दिंडी मात्र कोरडी. परिस्थिती अशी होती जेऊरला की वादळी पावसामुळे सगळे साधक ओट्यावरून, म्हणजे ओट्यावर राहू शकत नव्हते, आणि एक व्यक्ती येते आणि खोल्या उघडून देते आणि त्याच्यात ते सगळे दिंडी राहतात. आईंना याबाबतीत असं सांगायचं होतं की ग्रामीण भागातील लोकांचा जो देवाबद्दलचा भोळा बाबडा भाव असतो बरोबर. आणि त्याचं दर्शन घडतं आणि त्या भोळ्या बावड्या भावाने सुद्धा देवाची प्राप्ती कशी करता येते, म्हणून त्या आईंना ते दिंडीचं विशेष प्रेम आणि आई त्याची विशेष आपल्यासाठी आईने ती दिंडीची सुरुवात करून दिली. महेंद्र दादा, तुम्हाला आई नेहमी त्यांच्या सेवेमध्ये विशेष सेवा देत, तर तुम्हाला आईंच्या अशा ज्या सेवा लाभल्या आहेत त्याच्यात आई तुम्हाला त्यांचा बाहेर की महेंद्र मला विचारल्याशिवाय कोणाला हात सोडायचं नाही, तर असे प्रसंग तुमचे ऋषिकेशला तो अनुभव आलाय, तुम्ही जळगावला असताना तुम्ही तशी सेवा दिली आहे, तर त्याबद्दल जरा दर्शकांना काय सगळं समजावून सांगा. आता ऋषिकेशला आई जेव्हा ज्या रूम मध्ये राहायच्या त्या आई म्हणाय पहिले मला महेंद्र तू माझ्याकडे ये आणि रखवालदार म्हणून तुझी ड्युटी मी कायमची लावते. मी दाराच्या बाहेर कंटिन्यूस उभं राहिलो. मग एक बॉम्बेच्या वकीलबाई म्हणाल्या मला आत जाऊ द्या, म्हणतं मला ऑर्डर गुरुंचे आदेश नाही आहे तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, मी गुरु माऊलींना विचारून येतो, ते हाव म्हटल्या तर तुम्हाला जाऊ देईल. मग मी बाहेर निघालो. आई म्हटल्या तिला येऊ द्यायचं नाही. मग मी बाहेर निघालो आणि त्यांना सांगितलं मॅडम मला ऑर्डर नाही गुरु माऊलींची. मग त्या गुच्छ घेऊन बाहेर बसल्या. वा वा वा, म्हणजे तुम्हाला तुमची जी निष्ठा होती ती आईंनी नेमकी ओळखली होती आणि तुम्हाला ती सेवा मिळायची. आणि जळगावला पण तसंच करायचे. आणि तुमची एक मी विशेष हे बघितली आहे, म्हणजे सवय बघितली आहे तुमची आणि शिस्त बघितली आहे की कुणी जर प्रसाद वाटतात आपल्याकडे आरती झाल्यानंतर किंवा सत्संग झाल्यानंतर, तर तो प्रसाद जर कोणी भाव मंदिरामध्ये खाताना तुम्ही बघितलं तर त्याची तुम्ही म्हणजे त्याची खैर नसायची, त्याला तुम्ही अगदी बाहेर जाऊन प्रसाद खा म्हणून तुमचा अगदी आग्रह असे. आता गुरूंचा आपला आश्रम आहे, त्या गुरूंच्या आश्रमाचे आपण भाव नाही ठेवणार तर मग त्याच्यात अर्थच काय. मग त्यांना मी प्रार्थना केली तुम्ही भाव मंदिरात प्रसाद खाऊ नका, बाहेर जाऊन प्रसाद खा, प्रसाद खा, मग तुम्हाला त्याचे कल्याण मिळेल प्रसादाचा उपदेश करून. पण असं आईंची काही सूचना होती का की भाव मंदिरामध्ये प्रसाद खायचा नाही? मला वाईट वाटायचं ना, म्हणून मी ते सांगितलं. आणि तसंच मी ते ऋषिकेशला पण पाहिलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात असेल. हो, ऋषिकेशला तशी पद्धत आहे की तिथे पद्धत याच्यामध्ये प्रसाद खाऊ देत नाही, आणि ते ओळखून तुम्ही इकडे तसं ती शिस्त इथे पाळली जावी म्हणून तुम्ही आग्रही असायची. आणि आई आपले गुरु श्रेष्ठ आहे, त्यांचा मान आपण ठेवायलाच पाहिजे. आणि गुरुच्या आसनाच्या लेवलला आपण बसू शकत नाही, आपली तेवढी ताकद नाही. बरोबर. वा वा. गुरुला श्रेष्ठांनी मानलं तर आपला अर्थच काय राहील. आपल्या तिघांसाठी प्रश्न आहे काका की जशी साधकांची संख्या वाढत गेली तसा तपोवनाची संकल्पना पुढे आली आणि तपोवन आपण उभारण्याचा आईंच्या समोर प्रस्ताव ठेवला, पण नेमकं आईंच्या तपोवनामागे नेमकी संकल्पना काय होती हे आपल्याकडनं समजून घ्यायला. साधकांकडनं आईंची अपेक्षा अशी होती की आपली गरज आहे, आपणच ते निर्माण करायचं आहे, त्याच्यासाठी आपण दारोदार पैसे गोळा करायला फिरायचं नाही आहे, साधकांनीच पैसे वाचवायचे आणि ते तपोवनाच्या उभारणीसाठी द्यायचे. सुरुवातीलाच आईंनी सांगून ठेवलं होतं की रोजच्या खर्चातला पैसा वाचून एक एक रुपया का होईना तुम्ही बाजूला टाका आणि ते तपोवनासाठी पाठवा. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे काही तपोवनाचं काम झालं तर ते ह्याच पद्धतीने झालं आणि साधकांनी येऊन येऊन तिथे तपोवनाच्या निर्मितीसाठी सेवा दिली. आणि या ठिकाणी म्हणजे आपल्याला प्रकर्षाने म्हणजे मी जे बघितलेलं आहे ते की आई
साधकांच्याच पैशातून तपोवन निर्मितीला महत्त्व देत होत्या. कुणीही ऐरागेरा आला आणि पैसे देऊन गेला असं आईंनी कधी स्वीकारलंच नाही. काही वेळेला तर आम्ही हा प्रसंग पाहिलाय की देऊन गेलेल्या पैशाला सुद्धा आई हात लावत नव्हतं आणि तो पैसा बाजूला पडलेला राहायचा आणि एखाद्या वेळेला मग आई म्हणायची की हा खाली जाऊ द्या, म्हणजे काय खाली त्याचं विल्हेवाट लावायची म्हणजे खर्चात टाकायचं, काय करायचं करा. पण कधी कधी तर असं होतं की समोरच्याने ठेवलेला पैसा त्यालाच सांगायचे की उचल तू हा तुझा पैसा, हम्म. तो आई नाकारायच्या. याचं महत्व असं होतं की कुठल्याही मार्गाने मिळवलेला पैसा आईंना चालत नव्हता. आज आपल्या तपोवनामध्ये पंक्ती उठत नाही. का नाही उठत? कारण आपला पैसा कुठूनही आलेला पैसा चालत नाही. साधकांनी दिलेलाच पैसा असावा लागतो. आणि ह्या तपोवन निर्मितीसाठी आईने साधकांनाच राबायला लावलं. इतकं राबायला लावलं की ज्या वेळेला मोठे उत्सव व्हायचे त्यावेळेला स्वयंपाकाला सुद्धा बाहेरचा आचारी नसायचा. इथल्याच साधकांकडनं स्वयंपाक व्हायचा आणि पेड सर्वंट म्हणून सुद्धा सुरुवातीला काही वर्षपर्यंत पेड सर्वंटच नव्हते. साधकच यायचे, सगळं करायचे. आजही आपल्याकडे हीच अपेक्षा आहे की साधकांनी यावं आणि करावं आणि साधकांनी तिथे राहावं. तपोवन बनवलं हे तप आणि वन, खरं. याचा अर्थच असा आहे की तिथं तप केलं पाहिजे करेक्ट. आणि वनात म्हणजे तुम्ही समाजापासून अलिप्तपणे त्या आश्रमात राहून ती साधना केली पाहिजे. आणि याच्यासाठीच आईंचा आग्रह होता. आणि आईंचा ध्यान मार्ग हा आईंनी तपोवनाचा एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ध्यान. आईंना तेवढंच अपेक्षित होतं. आईंनी जे प्रस्ताव नाकारलेले आहेत ते सुद्धा आम्ही बघितले. काही साधकांनी संपूर्ण म्हणजे जागा, पैसा सगळा उपलब्ध करून देतो या आश्वासनावरती आईंकडनं परवानगी मागितली की आम्ही इथे दवाखाना टाकतो. आईंनी नकार दिलेला आहे. त्याला मी साक्षी आहे, मी बघितलेलं आहे सगळं. आणि कुणीही उठेल आणि मी तपोवनाचं काम करेल असं सुद्धा आईंना चालत नव्हतं. कारण ज्या वेळा 94 मध्ये चिदानंद स्वामी येणार होते त्यावेळेला दिव्य जीवन संघ सांगली याचे जे पदाधिकारी होते मोठे मोठे, आता त्यांचे नावं मी मुद्दाम घेणार नाही, पण ते पदाधिकाऱ्यांची मीटिंग आईच्या घरी झाली आणि त्या मीटिंगला मी सुद्धा बघत होतो. कारण ते कसं होतं की चिदानंद स्वामी येणार म्हणून कोण काय करायचं किंवा काय सेवा स्वीकारायची ह्याच्यासाठी सगळे ते जमले होते. त्यावेळेला तिथल्या दिव्य जीवन संघावाल्यांनी सांगितलं होतं की आई ते आमच्याकडे सोपवून द्या, आम्ही सगळं करून टाकू. आई म्हणाल नाही, साधक करतील. वा. म्हणजे अगदी. देणगी विषयी म्हणा किंवा देणगी हा संपूर्ण प्रोजेक्ट घ्यायला तयार होते ते की तो सगळा स्वामीजींचा कार्यक्रम आम्ही राबवतो. पण आईने नकार दिला, नाही साधक करतील. आणि विशेष सांगण्यासारखं आहे. आणि याच्यासाठी म्हणजे कोणाला काही शंका असेल तर त्यांनी नंतर येऊन भेटावं. मी त्याला डिटेल्स सांगू शकतो की ज्या वेळेला चिदानंद स्वामी रेल्वे स्टेशनला उतरले त्यावेळेला समोर 2 गाड्या उभ्या होत्या. 2 गाड्या होत्या. तर एक गाडी खूप मोठी भारी गाडी सजवलेली व्यवस्थित आणि दुसरी गाडी होती आपल्या तपोवनाच्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण भाड्याने आणलेली अँबॅसेडर होती. आणि ज्या वेळेला चिदानंद स्वामींना बसायच्यासाठी त्या मोठ्या गाडीकडे इशारा केला तर चिदानंद स्वामींनी प्रश्न विचारला की आयोजकों की तरफ से कौन सी गाडी आई है. त्यावेळेला त्यांना अँबॅसेडर कडे बोट दाखवण्यात आलं. ते म्हणाले मैं उसी गाडी में बैठूंगा. क्या बात है. वाह. इतकं महत्वाचं होतं. आपल्या तपोवनाचं महत्व आईंनी जे म्हणजे आम्हाला शिकवलंय त्याप्रमाणे आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्ही सांगतोय. आम्हाला आता काही आमच्या हातून होणं शक्य नाही आहे, पण जे झालेलं आहे ते काय, त्याच्यासाठी काय नॉर्म्स ठेवलेले होते ते तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे कधीही पंक्ती उठणार नाही. आपल्याकडे साधक तिथे निवासाला येऊन कायमस्वरूपी राहणार नाहीत. आणि जे काही तिथं डेव्हलपमेंट होईल ते साधकांच्याच पैशाने होईल. अवांतर आळा आणि गोळा करून अगदी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो की मला काही लोकांनी सजेस्ट केलं होतं की आईपर्यंत तुम्ही हे पोचवा की फॉरेनच्या काही एजन्सीज आहेत त्या ग्रँट देतात
मला आईचा व्ह्यू माहिती असल्यामुळे मी त्या व्यक्तीला सांगितलं हे मी आईपुढे मांडणार नाही, कारण ह्या संकल्पनेचा आईंना ह्या संकल्पनाच मान्य नाही मुळात. कारण आईचे परदेश दौरे ठरवणारे सुद्धा होते, पण त्यांना सुद्धा आईने सांगितलं की मला कुठेच जायचं नाही आहे, मी खडकावरती बीज फेकणार नाही, वा मी एक एक रोप लावेल आणि त्याला वाढवेल. वा वा वा. तर हे सगळं करण्यासाठी आईने अगदी स्पष्टपणे तपोवनाची काय भूमिका आहे हे सांगितलं होतं. तपोवन हे फक्त ध्यान शिकण्यासाठी आहे. तपोवनात दिनचर्या कशी असावी हे शिकवलं जाईल आणि तुम्ही तुमच्या घरी जाऊन हे नित्य नियमाने करा. तुमची साधना आहे, तुम्हाला त्याप्रमाणे भेटतच राहील. आणि सद्गुरू काय पाठीशी असतात. आईने सांगितलंय की सत्यसंकल्पासाठी मी नेहमी साधकाच्या मागे आहे. वा वा, क्या बात आहे. फक्त सत्यसंकल्पासाठी, बाकी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून कर्म करताना आपल्याला मोकळीक आहे, परंतु आई आपल्या पाठीशी आहे असं नाही. संकल्प जर तुमचा स्वच्छ असेल, हम्म. सत्य असेल, तरच आई आपल्या पाठीशी आहे. खरं. सत्संकल्पामध्ये आहे. सत्संकल्प. तपोवनाविषयी आणि देणगीविषयी आईंचं अतिशय स्पष्ट मत होतं आणि तुम्ही इतकं छान सांगितलं ज्याच्यामुळे आजच्या खरंच पिढीला ते खूप मोठं मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्याप्रमाणे पुढे तपोवनाची सेवा आणि कार्य पुढे चालू राहणार. तुम्हाला काही काका बोलायचंय का? नाही, मला याविषयी एक की मी एका प्रसंगी आईंनी माझ्या वाचण्यात आले असं लिहून ठेवलंय म्हणजे पुस्तकात, हो. की ज्या उद्देशाने उदात्त हेतूने मी तपोवन निर्मिती केली, मी जेव्हा बघते की तपोवनात तप होत नाही हा. तेव्हा मला अतीव दुःख होते. बरोबर. या आईंच्या निवेदनाकडे तुम्ही कसं बघता? हा, आईने तर आधीपासून सांगितलं. आता मी इव्हन म्हणजे आता ह्या ठिकाणी बोलतोय असं नाही आहे. मी ज्या वेळेला मिटिंगा होतात त्या मिटिंगांमध्ये सुद्धा बोललेलो आहे की आपल्या तपोवनाचा उद्देश फक्त ध्यान आहे. आईचा ध्यान मार्ग आहे आणि तोच फक्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आईचा उद्देश आहे. धन्यवाद दादा, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आजच्या पिढीला ते खूप उपयोगी ठरणार आहे आणि त्यांनी त्याचा अनुयाय निश्चित करावा, तरच आपल्या पदरामध्ये काहीतरी पडू शकेल. मला असं विचारायचं आहे, ज्या वेळेला आपण आपला आईंचा ध्यान मार्ग आहे, परंतु आपल्या बरोबर असलेले तिघही काका यांनी सेवेतनं खूप मिळवलंय आणि त्यांनी खूप सेवा दिली. तर ह्या सेवा करण्यामागची आपली काय प्रेरणा होती आणि आपला काय उद्देश होता? कारण दोन्ही तपोवनाचे, जळगाव असेल, मिरज असेल, मिरज तपोवनाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पण यांनी खूप सेवा केली. तर अशी काय प्रेरणा होती आणि त्यातनं काय अनुभव असे आले तर थोडक्यात जर काही आपल्याला सांगता आलं तर. नाही, त्याच्या आधी स्वामी चिदानंदांनी त्यांना आधीच पावती दिलेली आहे की तुम्ही कर्मयोगी आहात. म्हणजे त्यांची सेवा ही निष्काम. कर्मयोगी केव्हा म्हटलं जातं? जेव्हा मनुष्याकडून निष्काम सेवा, सेवा हो. निरपेक्षेने सेवा घडते. हो. तर त्यांनी ती सेवा कुठल्याही अपेक्षेने केली नाही, फक्त आईंसाठी, आईंप्रती पूर्ण समर्पण आणि आईंसाठी पूर्ण ज्याला आपण म्हणतो भक्ती, हाच त्यांचा भाव होता. दुसरा कुठलाही त्यांचा भाव नव्हता. बरोबर. होय. ऋषिकेशचे काय अनुभव आईंच्या बरोबरचे आपल्याला सांगता येतील का? की जेव्हा आईंची दीक्षा आईने घेऊन 50 वर्ष पूर्ण झाले होते आणि आईंनी जवळपास 300 साधक आईंच्या बरोबर ऋषिकेशला गेले होते आश्रमाच्या बाहेर. आणि असे त्या संदर्भात पण काही अनुभव आपल्याला आलेले आहेत तर ते सांगता येतील? एक माझा अनुभव मी सांगू इच्छितो. सांगा ना. त्यावेळेला ज्या वेळेला ही दिंडी गेली ऋषिकेशला, त्यावेळेला काही साधक निवास याला हॉटेलीमध्ये होते. काही साधकांना जागा मिळाली नाही म्हणून तपोवन आश्रमाच्या खाली शाळा राहण्यासाठी घेतलेली होती. तिथं स्वयंपाक आणि निवासाची व्यवस्था होती. आईंना गंगेकिनारीची, गंगेकाठीची स्वामीजींच्या कुटीरमध्ये खोली दिलेली होती. एके दिवशी आईंना स्वामीजींच्या समाधी मंदिरात जायचं होतं. संध्याकाळची वेळ होती. आई रूम मधून बाहेर आल्या, व्हीलचेअरवर बसल्या आणि त्यावेळेला आपले बरेच साधक आजूबाजूला होते. आईंनी त्यांना सांगितलं, अनंताला बोलवा, कुठं आहे? तोच माझी खुर्ची लोटत वर नेईल. झालं, मला निरोप मिळाला. मी वर होतो, बापरे. कसं तरी धावत पळत आलो. आईंची सूचना ऐकली, त्याप्रमाणे बाकीच्याच
अर्थात बाकीचे साधक होतेच, पण मी खुर्ची लोटत आणि बाकीच्या साधकांसहित आमची दिंडी वर गेली. हा, तुम्ही 2004 ची जे आई ऋषिकेशला 2004. घेऊन गेले होते त्या संबंधी बोलताय ना दादा? आई साल 15 मिनिटं तब्बल त्या व्हीलचेअरवर बसून होत्या. म्हणजे कोणालाही रूममधून हात बाहेर लावू दिला नाही आल्यानंतर आईने. कोणालाही हात लावू दिला नाही. बाकीचे भरपूर अनंत साधक दादांना होते. बोलवायला लावलं. हा, 15 मिनिटं आई त्यात खुर्चीवर बसून कोणाला ढकलायला नाही दिलं. म्हणजे किती त्याने- भाग्यवान आहे दादा तुम्ही, की तुमच्यासाठी सुद्धा आईने त्या कोणाला त्याला त्या खुर्चीला हात लावू दिला नाही. काही निश्चितच असेल. तुम्हाला त्यावेळेला खूप मोठी प्राप्ती झाली, आईंचा आशीर्वाद लाभला. आणि अशीच एक आमचे पुढे बोलू बोला बोला, की बोला. बादली. अशीच एक आमचे दोघांची मिळून अशी आठवण आहे. एके दिवशी आम्हाला बोलवण्यात आलं दोघांना आणि सांगण्यात आलं की उद्या सकाळी आईच्या स्नानाला गंगेतून पाणी तुम्ही आणून द्यायचंय. वा वा. तुम्हाला इथून बादल्या दिल्या जातील, तुम्ही खाली गंगेतून पाणी आणायचं इथं. आणि त्या दिंडीचं संयोजन माझ्याकडे होतं, माझ्याकडे आणि श्रीराम दादाकडे. आणि आम्ही पहाटे गेलो तिथे, दोघं जण, लोखंडे दादा आणि मी, आणि बादल्या घेतल्या आणि तिथून आम्ही खाली गेलो. का सर्वेच्या वेळेला मी बघितलं होतं की त्या रूम मध्ये, म्हणजे फ्लॅटमध्ये पुढच्या रूम मध्ये एक बाथरूम होतं. आतलं बाथरूम मी पाहिलं नव्हतं आणि आतमध्ये आणखी खोली होती. तिथे आई म्हणजे त्या फ्लॅटमध्ये मुक्कामाला होत्या. गुरुकुटीरला लागूनच आहे ते, रोडला लागून. आणि आम्ही बादल्या घेऊन खाली गेलो. खाली म्हणजे गंगेवर गेला. गंगेवर गेलो. हा. गुरु गुरु कुटीरच्या बाजूला. घाटावरती गेलो आम्ही. हम्म. खाली त्या अशा 20 एक पायऱ्या आहेत त्याच्या. हो आहेत त्या उतरून आम्ही खाली गेलो, बादल्या भरल्या. दादा. आवाज त्या बादल्या तुम्ही खाली घेऊन गेल्या, तर नेमक्या त्या बादल्या खाली म्हणजे गंगेवर घाटावर घेऊन गेला? हा, गुरुकुटीच्या खालच्या बाजूला जे गंगेचा तो उतरण्याच्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांवरून आम्ही दोघं खाली गेलो. दोघांनी मोठ्या बादल्या होत्या त्या, आणि त्या दोघांनी पाण्यात बुडवल्या. आणि ज्या वेळेला उचलले त्या क्षणाला माझ्या मनामध्ये एक विचार आला. म्हटलं, दादा, ही बादल्या आपण टेकवायच्या नाही कुठे? आणि त्या 20 पायऱ्या आम्ही चढून गेलो, त्या बादल्या भरलेल्या. आणि दोघे आम्ही, म्हणजे आमच्या प्रकृतीकडे बघून तुम्ही समजू शकता, आणि आम्ही ते 20 पायऱ्या चढून त्या फ्लॅटमध्ये जाऊन, मला माहिती होतं पुढचं बाथरूम, मी आपलं जाऊन पुढच्या बाथरूम मध्ये बादली टेकवली. आणि तितक्यात सांगण्यात आलं की आतल्या बाथरूम मध्ये ठेवायच्या. आणि मग दादाजवळ बादली हातातच होती. मग दादांची बादली तिकडे पहिल्या बाथरूम मध्ये गेली, मधल्या, आणि तिथे ते रेकले. आता मोठा भाऊ आहे तर मोठाच भाऊ राहणार तो, मी आपल्या बाहेर टिकून. मग तेव्हा महेंद्र दादा आईंच्या पूर्ण सेवेत होते. बाहेर आईंच्या कुटीरच्या बाहेर तुमची ड्युटी लागली होती ऋषिकेशला. ऋषिकेशला नाही. नाही, आणि काका इथे महत्वाचं काय चौऱ्याण्णवमध्ये सांगायचं आहे, 20 पायऱ्या जर कदाचित आपल्याला असं वाटत असतील की साध्या पायऱ्या आहेत, तर ऋषिकेश आश्रमाच्या पायऱ्या जर कोणी बघितल्या असतील हो, तर त्या त्या अतिशय जास्त कठीण आहेत. चढणं इतकं त्याच्यामधली सोपं नाही. गॅप फार मोठी आहे. जास्त त्यामुळे पायऱ्या. फार विशेष आहे की ती बादली न टेकवता घेऊन जाणं, म्हणजे त्यांचं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की न टेकवता नेणं म्हणजे फार कठीण आहे ते. आणि तो त्याच वेळेला क्लिक झाला, आधी नाही आणि नंतरही नाही. आणि तो उचलल्याबरोबर क्लिक झाला आणि त्या इम्प्लिमेंटेशन झालं. आणि ह्याच्यात ह्याच दिंडीच्या विषय सांगतं की ज्या वेळेला आम्हाला सर्वेला पाठवणं, म्हणजे मिरजेहून निरोप आला जळगावला, मुग्धा वहिनींनी तो तिथे सांगितला की 2 जणांना ऋषिकेशला जायचंय. तर श्रीराम दादा आणि मी आधी नेमणूक झाली. आम्ही गेलो, सर्वे केला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की शिवानंद आश्रमाने साधकांना आश्रमामध्ये जागा देण्यासाठी असमर्थता दाखवली, कारण त्यांचे कुठले कार्यक्रम होते. तर आईने तिथून निरोप पाठवला होता मिरजेवरून की बाहेर आपल्याला मुक्काम करायचा आहे आणि 2 साधकांना पाठवा. ते आम्ही दोघं गेलो, आम्ही ते सगळी व्यवस्था केली. आणि त्याच्यात फक्त राहण्याची व्यवस्था आम्हाला मुग्धा वहिनींनी सांगितली होती. तायडे दादा त्यावेळेला अध्यक्ष होते. आणि आम्ही सर्वे करून आल्यानंतर आम्हाला सर्वेला जेव्हा गेलो तर जागेचं तर व्यवस्थितच झालं, पण ज्या वेळेला आम्ही त्या जागेचं सांगितलं त्यावेळेला तिथल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुम्ही हे राहण्याचं तर केलं, पण जेवणाचं काय तुमच्या? म्हटलं, आम्ही हॉटेलचे रेट पाहिलेले आहेत आणि त्या हॉटेलच्या रेट प्रमाणे आम्ही लोकांना सांगून देऊ. अरे ऐसे तो बहुत महंगा पड़ जाएगा, चलो मैं तुमको आचार्य दिलवाता हूँ. त्याने आचार्य दिलं, त्याचे सगळे रेट्स वगैरे त्या आचार्याने दिले.
आम्ही दोघांनी कॅल्क्युलेशन्स केले आणि 5 दिवस आम्ही तिथे मुक्कामाला ऋषिकेश सारख्या ठिकाणी, आणि 2 वेळेचं जेवण, 2 वेळेचं चहा, नाश्ता, ह्या सगळ्याचं बजेट जेव्हा बनवून आम्ही ते डिव्हाइड केलं, ते पर हेड त्या पूर्ण ट्रिपसाठी 300 रुपये आला. बापरे. 300 रुपये म्हणजे इतकी मिनिमम कमी. कॉस्ट होती की त्याच्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे ऋषिकेशला गेलो तर नाश्त्याला आम्ही 300 रुपये मोजले होते. हो. खरंच. तर सांगायचं गंमत अशी की 300 रुपयामध्ये कसं झालं म्हणून वहिनी सुद्धा संकेत आल्या. त्या म्हणल्या, अरे भाऊसार नाही हो, तुम्ही जरा नीट कॅल्क्युलेशन करा, नाही तर ते सगळं आपल्या अंगावर येईल. कारण ते पण मॅनेजमेंट मध्ये होत्या त्यावेळेला. बहिणी म्हणजे मुग्धा वहिनी. मुग्धा वहिनी, हा. मुद्दावहिनी. तर मुग्धावलींनी सांगितलं, म्हणतो पुन्हा करा. मग आम्ही पुन्हा तपासून पाहिलं तर ते काही 300 रुपयाच्या वर जाईना. मग आम्ही सांगितलं की 300 रुपये तुम्ही सगळ्यांकडनं गोळा करा. बघा बाबा म्हणून मी तर करते गोळा, सांगते सगळ्यांना 300 रुपयाप्रमाणे सगळ्यांकडनं गोळा करण्यात आले, कुणाकडनं काही देणग्या घेतलेल्या नाही. आणि त्या 300 रुपयामध्ये 5 दिवस म्हणजे 6वा दिवस निघण्याचा होता, तर 5 दिवसाचा सगळं खर्च त्या 300 रुपयामध्ये बसवला. आणि आम्ही त्या 300 रुपये लोकांकडनं गोळा केले. ऋषिकेशला पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आईचा निरोप त्या दोघांना पाठवा. मग आम्ही गेलो, आईच्या समोर बसलो. कोण कुबेर भेटला रे तुम्हाला इतक्या कमी पैशामध्ये करून द्यायला? म्हटलं, आई तुम्ही बसलाय ना, आम्हाला काय चिंता. आई हसल्या. बस झालं. उद्धावणीला सांगितलं की बस झालं म्हणे, आता कसं आता जो काय खर्च होईल तो मोकळ्यापणे करा म्हणे तुम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग ते आईचं आश्वासन मिळून, म्हणजे आईचं होतं सगळं करणं, आम्ही काय करणार आहे. तर त्या याच्यात आम्ही म्हणजे तो अनुभव घेतला की आईंना सुद्धा ते विचारावं असं वाटलं की इतक्या कमी मध्ये कसं काय जमलं. तर तो एक सगळ्या साधकांसाठी एक चमत्कार आहे. आणि 6 दिवसाच्या मुक्कामासाठी दुधाच्या पाण्यामध्ये कणिक भिजवून दशम्या करणारे लोक होते. आणि त्या लोकांसाठीच मग इतकं कमी बजेटमध्ये आम्हाला ते सगळं मॅनेज करता होईल याच्यात चिंता होती. वा वा, क्या बात आहे, सुंदर. इतके अनुभव ऐकत असताना आपण थोडस आता शेवटाकडे पोहोचलेलो आहोत की आईंच्या बरोबर आपण जे काय अनुभवलेले अनुभव आहेत ते आपण ऐकलेच, परंतु अतिशय थोडासा मनाला हे करणारा प्रश्न आहे. पण आईंनी देह ठेवल्यानंतर, कारण आईंच्या हयातीत आपण सगळे देहात असतानातले अनुभव फार दिव्य आहेत, पण आईंनी देह ठेवल्यानंतर आलेली ती भावना, आता आई आपल्याबरोबर शरीराने नाहीये, पण तरी सुद्धा ते तत्व, गुरुतत्व, ते आपण सगळ्यांनी अनुभवलंय वेळोवेळी. तर त्याविषयी काही अनुभव किंवा त्याविषयी काही सांगू शकाल का? तुमच्या मनावर एखादं वाक्य कोरलं गेलेलं आहे किंवा एखादा आईंचा विशेष उपदेश संस्कारित झालेला आहे, किंवा तुम्ही जे हृदयामध्ये असं वसलेलं आहे, असं आम्हाला पाहिजे तुमच्याकडनं. आता आम्ही लोणी मागतोय तुमच्याकडे. कारण आईनी देह ठेवल्यानंतर खूप असं वाटत होतं की आई आता आपल्या समोर नाहीये, पण तरीही तो एक विश्वास होता की आई माझ्या बरोबर आहे. असं काय अनुभव जरा सांगाल तसं? बेलजेच्या तुम्ही तपोवनात आईंच्या जे समाधीची जागा आहे तिथली सेवा मला मिळाली, आणि ती मी सेवा नम्रप्रमाणे केली. आणि त्याच्या चंदन अजून 3-4 प्रकार आहे, हम्म. ते सगळे मिळून मदत करत गेलो. माझे जावई पण होते तिथे आणि काही साधक होते आपले, ते सगळ्यांनी सेवा दिली. आणि मग आईंची समाधी, तुम्हाला ती पण सेवा मिळाली शेवटची ती सेवा समाधीच्या मिळाली, वेळेला. समाधीची सेवा मिळाली. हम्म. वा वा, सुंदर. आता पण वेळोवेळी जी जी काही सेवा त्यांना मिळते त्यावेळेला काका येतच असतात. तुम्हाला काका, सतीश काका, काय म्हणायचं? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे की ज्या वेळेला आईंनी देह ठेवला त्याच्या आधीची जी महाशिवरात्र होती त्यावेळेला सर्व साधकांना बोलवलेलं होतं, पण अचानकपणे असं नंतर रद्द करण्यात आला तो उत्सव. परंतु आम्ही तिघं त्यावेळेला तिथं होतो. आणि त्यावेळेला एक रॅम्प बनवलं होतं आईची व्हीलचेअर खाली उतरवण्यासाठी.
आणि ते वरती जी गॅलरी होती तिथे आई खुर्ची टाकून बसलेल्या होत्या आणि मी आणखीन 2 साधक होते. आम्ही तिघं ते आईच्या अंगावर ऊन येतं म्हणून तिथं पडदा लावण्यासाठी, दोरी लावण्यासाठी खिळे ठोकण्याचं वगैरे ते पाहत होतो. आणि आईजवळ कोणीच नव्हतं. आम्ही तिघं इथं आमच्या कामात होतो. आईने सतीश, मग मी गेलो आईजवळ. आई म्हणल्या की उद्या सकाळी स्वामीजींची पूजा करा तुम्ही तिघींपैकी कोणीतरी. हम्म. मी म्हटलं हो आई. आणि मी पुन्हा आपल्या कामाला लागून गेलो. पुन्हा थोड्या वेळात सतीश, मग तुझ्या लक्षात राहील ना उद्या सकाळी स्वामीजींची पूजा तुम्ही तिघांपैकी कोणीतरी का. हो आई म्हटलं. आणि मी पुन्हा आपल्या कामाला लागून गेलो. आणि पुन्हा तिसऱ्यांदा आई म्हणतात सतीश. मी गेलो आईजवळ. म्हणे उद्याचं लक्षात राहील ना. म्हटलं हो आई. मी नाही तर लोखंडे दादा नाही तर महेंद्र करेल. म्हणजे तिथे जे 2 होते त्यांचं नाव मी घेतलेलं नाही. पण ते तिसऱ्यांदा जेव्हा आईंनी मला म्हटलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आईंच्या डोक्यात असं की मी असं समजेल की हे दोघं आणि मी असे 3 नाही तर आम्ही तिघं. तर आमच्या तिघांच्या नावावरती आईंनी जे शिक्कामोर्तब केलेलं आहे तो शेवटची महाशिवरात्र आहे. आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही न मागता सुद्धा सकाळची आरती दादांनी केली, दुपारची आरती महेंद्रने केली, रात्रीची आरती मी केली. हे महाशिवरात्र ती आहे वा. जी आईचा शेवटची म्हणजे देहातली महाशिवरात्र आहे. म्हणजे तुम्हाला महाप्रसाद मिळाला महाप्रसाद मिळाला. महाशिवरात्रीच्या. महाप्रसाद तर हा आणला आहे मी सोबत क्या दाखवायला. बात आहे, काय क्या बात तुमच्या आहे. हातात केव्हापासून आम्ही बघतोय. काय हे आहे? हे हा माझ्यासाठी आईने दिलेला मोठा प्रसाद आहे वा. की ज्या वेळेला मला म्हणजे एक मी सेफ्टी टँकचा प्रोजेक्ट केला होता आणि मला राष्ट्रपतींकडनं म्हणजे बक्षीस मिळण्याची हे वेळ होती आणि त्यावेळेला ते बाजूला ठेवण्यात आलं ते प्रपोजल. आणि मला तिथून फोन आला की हे तुमचं प्रपोजल बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. तर मी म्हटलं ठीक है ना, बाजूला ठेवलं तर बाजूला ठेवलं. नहीं आपको कुछ लगा नहीं क्या. म्हटलं नहीं कुछ नहीं लगा. आपको मालूम है क्या कैसा प्राइस था वो क्या था. मतलब मालूम है मेरे को प्रेसिडेंट के हाथ से मिलता था ना, इंडिया के प्रेसिडेंट के हाथ से मुझे अवार्ड मिलने वाला था. नहीं मिला. ठीक है बोला, हम संत की संगत में रहते हैं, ऐसी बातों से हमको कोई फर्क नहीं पड़ता. त्यालाही आश्चर्य वाटलं कोणते संत वगैरे. त्यांना मग सगळे डिटेल्स सांगितले होते मी. आणि ही गोष्ट राऊतांना माहिती होती जे बारामतीला होते नंतर संत. जळगावचे आता देह ठेवलं त्यांनी, प्रशांत राऊत. तर ते जळगाव तपोनामध्ये आई आलेल्या असताना आईने नाशिकहूनच ताळ्या दादांना फोन करून सांगितलं त्याचा सत्कार करा म्हणून. आणि माझा सत्कार जळगाव तपोवनाने केला होता आणि ते तिथल्याच कपड्यामध्ये मी ठेवून दिलेलं होतं. मला एक पुस्तक दिलं होतं गीतेचं आणि एक शॉल आणि एक श्रीफळ. आणि त्यावेळेला सकाळी 9 वाजता आई सगळं आटोपल्यानंतर बसायच्या आणि मग सगळे ते साधक आम्ही 10-12 साधक तिथं बाजूला राहायचो. तर त्यावेळेला प्रशांत राऊतांनी ते सांगितलं आईंना असं असं. तर आई म्हणाले की याच्यात तुम्ही काही विचार करता का, हे असं का घडतं. मग सगळे आम्ही विचार करायला लागलो की आई कोणत्या व्ह्यूने सांगतात हे. म्हणजे ही घटना तर सांगितली पण ही कोणत्या व्ह्यूने तुम्ही बघायला पाहिजे हे साधकांना कळावं यासाठी आईंनी म्हणाले की याच्याकडे तुम्ही कसं बघता. इतक्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही इतकं सहज कसं उत्तर देऊ शकता. हे तुमचं आत्मबल आहे. हे आत्मबल वाढल्याचं लक्षण आहे. वा वा. वा. आणि म्हणून त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि ती दिलेली गीता मी जे आईंजवळ दिली तर आईंनी ते गीता आण म्हणे माझं. मग दिली. आईने पान उघडलं, पेन घेतला आणि त्याच्यावर लिहिलं गीता उमगली तर वाचण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. ते पुस्तक आजही माझ्याजवळ आहे आणि ते आईचे लिखाण पण माझ्याजवळ आहे. क्या बात. वा वा. क्या अरे. बात. पण दादा एकदा आणि त्या निमित्ताने आता हा विषय पूर्ण करून देतो की त्या निमित्ताने मिरजेमध्ये जेव्हा जाणं झालं तेव्हा मिरजेमध्ये पुन्हा आईंनी माझा सत्कार केला. वा वा. त्यावेळेला गंगा मावशी होत्या त्यांचा पण सत्कार केला आणि माझा पण सत्कार. आणि त्या सत्काराच्या वेळेला मला ही शाल आईंनी दिली आहे. वा. आणि ही शाल देताना आधी दुसऱ्या रंगाच्या शाली आईजवळ आणून त्या साधकाने दिली. तर आई म्हणाले की नाही ही नाही, ती दुसरी आण, ती दुसरी आणते, मग ती पाहिजे. म्हणून मग ही शाल ज्या वेळेला त्या आईच्या हातात दिली तो माझ्या रंगात रंगलेला आहे आणि म्हणून माझ्या क्या अंगावर बात आहे. वा, सुंदर सुंदर सुंदर. आणि म्हणून मी खास हे आणले सोबत. छान. हा आईचा प्रसाद आहे माझ्यासाठी. बढिया. आरसा तर आहेच माझ्याकडे. आरसाचं काय. म्हणजे नाही दादा, मी
विचारू मी नाही आणि ते एकदा आईंनी काकांनी म्हणाले मागे पण काहीतरी सांगितलं. सतीश दादांना आरसा दाखवला होता म्हणे. तो काय प्रसंग होता? आता दाखवा. आईने जेव्हा मिरजेच्या घरातल्या सगळ्या वस्तू वाटून दिल्या ना, त्यावेळेला मी पण तिथं हजर होतो ना. मला आईने त्यांचा वापर रोजचा दैनंदिन जो आरसा होता तो मला दिला त्यांनी. मग त्याचा अर्थ काय काढायचा? आता त्याचा अर्थ मी एवढाच काढला की याच्यात आई बघ. म्हणजे कारण त्या आरशाच्या इमेजेस सगळ्या बाजूला झाल्या असल्या तरी इमेजेस कधीतरी आलेल्या आहेत ना त्याच्यात. हम्म. आईचा तो वापरलेला आरसा मला मिळाला, हे माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे खूपच छान सतीश काका. तुम्हाला म्हणजे प्रेसिडेंटच्या ऐवजी आज आपल्या सद्गुरूंकडनं आपला सत्कार व्हावा ही तर एक फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हालाच आरसा दाखवला म्हणजे तुमचं स्वरूप पण तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हो, प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंट प्रेसिडेंट ऑफ ऑफ इंडिया. इंडिया त्यांनी हे कॅन्सल झालं आणि आज आपल्या सद्गुरूंकडनं तर हे व्हावा. कारण ह्याच्यात थोडं बोलायचं मला असं आहे की तुम्ही जे म्हटलं ना मनात कोरलं गेलं आता म्हणजे वाक्य, तर जळगाव तपोवनात असताना आई आणि मीच होतो दुपारच्या वेळेला. त्यावेळेला संत कृपा वगैरे सारखे मासिकं आईंनी चाळली, म्हणजे तिथं काढायला लावली गळीतून. आणि मग हे असं ते बाजूला करत करत आई माझ्याकडे बघून म्हणतात, हे जे संतांचे विचार आहे ना हे त्यांचं अस्तित्व आहे. क्या बात है, क्या बात है. आणि माझ्या आयुष्यासाठी तो एक आशीर्वाद होता की आज मला ऑडिओ व्हिडिओ पासून सगळे कामं मिळाली. माझ्याकडनं ती करून घेतली आईंनी. आणि माझा अजूनही ते व्यासंग तो की संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे. आजही साधकांपर्यंत प्रवचन जात आहे आणि तो मला कृपा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणजे आईंच्या विचारांचं अस्तित्व कायम राखण्यामध्ये तुमचा हातभार लागलेला आहे, ते आईंनी लावून घेतला. हा. आनंद काका आणि महेंद्र काका तुम्हाला पण काही असं सांगितलंय का, असा काही एखादा विचार की जो तुम्हाला भावला आणि तो आयुष्यभरासाठी आपल्याला ती एक शिकवणूक असते की आईने मला हे सांगितलं आणि मला लक्षात राहील? एकच आहे की कुठल्याही वडीलधाऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला कोणतं काम सोपवलं असेल तर ते अगदी मनापासून कुठलीही अपेक्षा न करताना पूर्ण करा. खरंय. त्यातच तुमचं भलं होईल, भलं राहील, हो, भलं कारण असेल. आईंचं प्रत्येकाविषयी खूप वेगवेगळं असायचं. तर म्हणजे सेवा भाव generalize कधी ठेवा, ते सांगायचं सेवा नाही. भाव करा, त्याच्यात तुम्हाला ते प्रसाद मिळेल ही यांची सदिच्छा होती. ओम सद्गुरू महाराज. संतांचं अस्तित्व त्यांच्या विचार रूपाने नेहमी शिल्लक राहत असतं. तेच कार्य सतीश दादांनी निभवले आणि तेच कार्य या उपक्रमाद्वारे कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद आपण हाती घेतलेला आहे. यामागे निश्चितच प्रेरणा आईंची आहे, आईंची शक्ती काम करते. आज तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आला, वेळ काढून आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आभार. हरिओम. अखिल ब्रह्मांड नायिका परिव्राजकाचार्य परमहंस योगिनी विश्वमाता सद्गुरु महाराज की जय. क्या बात है.